आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन. चरणा संतांची, गुरुरे चरण संतानिया, दुसरे चरण संतानिया. कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा सद्गुरुदास तू, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजवू चित्तासी आपुलिया. माझी वाणी तुझी वर्णी गुणनामायसी, दे प्रेम काही कळा. ज्ञानेशो भगवान विष्णु, निवृत्तिर भगवान हरः. सोपानु भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्कलाम. आत्मरूप गणेशु केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेच वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, भावाचे अवतरण अवतरविती. निज खुन हता चढे संपूर्ण तत्वभेद. श्री गुरूंचे पाय जय हृदयी गिवसोनी, ठायत एवढे भाग्य होय उन्मेषासी. ते नमस्कारोनी आता जो पितामहाचा पिता, लक्ष्मीचा भरता ऐसा म्हणी. शरण शरण एकनाथा, पायी माता पायी माता ठेवेला, पायी माता ठेवेला. शरण एकनाथा, पायी माता ठेवेला, पायी माता ठेवेला, पायी माता ठेवेला. नका पाहू गुण दोष, नका पाहू गुण दोष, पाहू गुण दोष, नका पाहू गुण दोष. गुण दोष झालो दास पायाचा, झालो दास पायाचा, झालो दास. नका पाहू गुण दोष, झालो दास पायाचा, झालो दास पायाचा, झालो दास पायाचा. श्री संतांचे माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा.
अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंग परमात्म्याच्या संकीर्तन निरूपणासाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायातील थोर संत विश्ववंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज या अभंगाद्वारे श्री तुकोबाराय जे परमार्थ पांथस्थ साधक आहे, भगवत स्वरूपाला ज्याने जाणलेला आहे आणि परमार्थिक आपला जो स्वार्थ ज्याने साधलेला आहे, अशा साधकाची सेवा आपल्या जीवनामध्ये मिळावी अशी इच्छा व्यक्त करतात. विठ्ठल आजची ही जी सेवा आहे, काय कारणास्तव आपल्याला सर्वांना माहिती आहे. वारकरी संप्रदायामध्ये भजन हा वारकरी संप्रदायाचा प्राण आहे महाराज. आणि त्या भजनाची निष्ठेने सेवा करणारे आमचे आदरणीय हरिभक्तीपारायण परममित्र संगीत विशारद कैलास महाराज पवार यांच्या माध्यमातून ही सर्व मंडळ या ठिकाणी आज उपस्थित आहे. हे लोक काही साधारण नाही. ह्या लोकांची वाट लोक पाहत बसतात आणि आज आम्हाला कैलास महाराजाच्या घराची वाट सापडा. आम्ही पाहत पाहत गेलो. याचा अर्थ इतका आहे, एखाद्या सद्गुणामुळे जीवनात एखादा असा सद्गुण असावा का त्या सद्गुणामुळे त्या व्यक्तीचा परिचय होत असतो. लक्षात ठेवा. मोकळे मनानं वाजा का आज एवढाच फायदा आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि त्यांच्या जीवनात त्यांनी जे सद्गुण संपादन केले, थोडं बारकाई नाही का, जास्त बारीक मला सांगता येत नाही, पण हुशार लोक आलेले, ऐकणाऱ्या लोकांना सांगणं कठीण राहतं. मला ते सांगणार आहेत ना, आणि लय लोकांची चव पाहिलेली माणसं हे काही साधे. पण तुम्ही ध्यानात ठेवा, हा जोग महाराज संस्थेचा माल आहे. त्याच्यामुळे काही घाबरायचं नाही. एखाद्या व्यक्तीच्या जीवनात जन्मजात सद्गुण असतो आणि एखाद्या व्यक्तीला सद्गुण संपादन करावे लागतात. साधू संत जन्मजात सद्गुणाची खाण आहे, अवगुण नाही महाराज, सापडून मिळत नाही. तुकोबाराय सांगतात ना, चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही न कवने परिसा नाही न कवने. चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही न कवने. परिसा नाही न कवने हात. चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही न कवने अंग. परिसा नाही न कोणे अंग. चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही न कवने अंग. या अभंगाचं शेवटचं चरणातलं उत्तरार्ध आहे. पाहता अवगुण मिळेची ना. महापुरुषाच्या जीवनात अवगुण मिळतच नाही. महापुरुषाचं जीवन, एक उदाहरण सांगतो. ज्ञानोबराय सांगतात, राजहंस एक गुण घेऊन जन्माला आलेला आहे. जन्मता गुण आहे तो. चाचूचे नि सांडसे निवडीजे पयप्पानी राजहंसे. राजहंस पक्षाच्या समोर जर तुम्ही पाणी आणि दूध एकत्र करून ठेवलं ना महाराज मंडळी, तर राजहंस पक्षी फक्त दूध घेतो, पाणी तसंच ठेवतो. हा गुण राजहंस पक्षाच्या जीवनामध्ये जन्मजात आहे. संपादन करावं लागला का? नाही महाराज, जन्मजात सद्गुण आहे. मिळवण्यासाठी कष्ट नाही. माणसाकडे आहे का? माणसाकडे हा गुण जर असता तर दुधावाल्याचा तोटा झाला असता महाराज. आजकाल दुधावाले पाणी किती का दूध किती कळतच नाही. म्हणून जसा राजहंस पक्षाच्या जीवनात जन्मजात दूध
दूध बाजूला काढण्याचा गुण आहे ना, तसं कैलास महाराजांकडे जन्मजात गायकी हा जन्मजात गुण आहे. जन्माला आले, मला असं वाटतं त्यांना त्यांच्या आईला विचारलं पाहिजे. मला असं वाटतं ते स्वरातच रडत असतील. त्यांचं जीवन स्वरात आहे. आणि म्हणून त्यांच्या या सद्गुणावरती प्रेम करणारा हा सगळा समाज. गाव छोटा आहे आणि त्यातल्या त्यात शेतात राहणारे लोक जास्त आहे. सगळी मळ्या लागी बंगली बांधली, गावातली बंगली भंगली. शंकर महाराज भंगले देवाचे देऊळ होते जे भंगले, म्हणजे सगळे मोडले. म्हणून गावात फारसा समाज राहत नाही. तरी सुद्धा हनुमंतरायाच्या पवित्र प्रांगणामध्ये आजची ही चिंतन सेवा, त्यांचे चिरंजीव कैलास महाराज पवार हे गृहस्थ आश्रम आहे, धारण केलेला आहे त्यांनी. आळंदी सारख्या क्षेत्रात ज्ञान ग्रहण केलं. मी त्यांचं जीवन जवळून पाहिलं. बरेच मंडळी सगळे एकमेकाला जवळून पाहिलेले. मी सुद्धा एक 3री-4थी पासून बाहेर आहे. आतापर्यंत बाहेर होतो. फक्त कोरोनाच्या काळातच घरी होतो महाराज. आळंदी बी बंद होती ना, आणि तेवढ्या सटक्यात लग्न झालं. ऐका, चांगलं आहे. जीवनामध्ये परमार्थासाठी एक चाक पोषक आहे, ते संसार पाहिजे महाराज. लक्षात आलं? लोकांची नजर बदलती पाहण्याची. आणि पाकिट जास्त भरते का? बायको आहे, घर. सामान्य जनतेला हे समजत नाही. संसारिकाला पैशाची गरज आहे का संन्याशाला आहे महाराज? संसारिकाला गरज. परंतु घडतं असं, ज्यानं पैशाला वैतागून संन्यास घेतला लोक त्याला पैसे देते, आणि जे नुसतं पैशासाठी महाराज झाले त्याच्यापासून पैसे 12 कोस दूर पळते. कस काय? पण कैलास महाराजाचं माझं बरं आहे, कारण आमच्या प्रारब्धात पैसा चांगला आहे. असो, त्यांची चिरंजीव 1 वर्ष आपल्या या सर्व मृत्यू लोकात येऊन त्यांना झालं. आणि म्हणून आजच्या दिनी त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा. एका वैष्णवाच्या कुळात जन्म घेतला म्हणून ते मूल सुद्धा भाग्यवान आहे. मायबाप, खरं सांगतो तुम्हाला, मी जर खरंच एखाद्या कीर्तनकाराचा पोरगा असतो तो महाराष्ट्रभर कितीतरी दिवसात गाजला असतो. अगोदरच परमार्थाचा वारसा घरात असणं फार गरजेचं. तुम्ही कधीतरी विचार केला का? चैतन्य महाराज देगलूरकर, चंद्रशेखर महाराज देगलूरकर, हे जे लोक आहेत त्यांचे आजोबा पंजोबा पिढी जात घराण्यात परंपरा आहे आणि वेदांतच बोलतात. त्यांची ती वाणी, प्रभावशाली जीवन, हे सगळं घडतं. याचं कारण काय असा विचार केला का? तर त्याचं कारण ज्ञानोबा सांगतात. भूमीची लवलव, ज्ञानोबा सांग, भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव, नाना आचार गौरव सुकुलिनाची. पवित्र ते कुळ पावन तो देश. पवित्र ते कुळ पावन तो देश. पवित्र ते कुळ पावन तो देश. देश 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 पवित्र ते कुळ पावन तो देश. 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 जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास
पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरिचे दास जन्म घेती. हो, त्या घराण्यात ही परंपरा आहे. त्यातला बारकाव ऐका. ते मुलं ज्यावेळेस जन्माला येतात ना महाराज, त्यांच्या कानावर हरिपाठ कीर्तन भजन हेच आहे. त्या घराण्याची परंपरा आहे ती. माझ्या वडिलाची मिरासी गा देवा. मिराशी म्हणजे वतनदारी, वतनामुची मिराश पंढरी. भगवंताची सेवा करणं हे त्यांच्या खानदानीत आहे, लक्षात ठेवा. धुंडा महाराजांना ज्ञानेश्वरी सांगितली, भानदास महाराजांना ज्ञानेश्वरी सांगितली, श्री गुरु चैतन्य महाराज ज्ञानेश्वरी सांगतात आणि पुढे त्यांचं चिरंजीव सुद्धा ज्ञानेश्वरी सांगेल. का तर त्यांच्या कानावर ओंकाराचा ध्वनी पडतो आणि आपल्या कानावर शिव्या पडतात. आपल्या पोराच्या कानावर काय, म्हातारा झोपता झोपता बायकोला शाद देत देत झोपतं, उठता वाटतं पोराला शाद देत देत उठतं. मग स्वप्नात काय येणार. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतात, जागताच वासिजे देणे ध्याने भावना भावीजे, डोळा लागत खेवो देखीजे तेचे स्वप्नी. असं जर असेल तर मनुष्य जीवनात संस्कार आकलन करण्याची क्षमता असते, परंतु ते संस्कार आपल्या घरात होत असतात. ध्यानात ठेवा. येथ वडील जे जे करीती, तया नाम धर्मू ठेविती, येरा अनुष्ठिती सामान्य सकळ. आपले वाडवडील जे करत असतात ते मुलं करतात. माझे गुरुजी मारुती बाबाचे वाक्य आहे, लहान मुलं हे अनुकरणशील असतात का लहान मुलं हे आज्ञाधारक असतात. कसे असतात. आज्ञाधारक अनुकरणशील असतात. एखादं छोटंसं मूल आहे, त्याला जर म्हणलं तुम्ही बाळ बाबाच्या पाया पड, महाराज त्याला पाया पडणं कशाला म्हणतात हे माहीत नसतं. ध्यानात ठेवा. पाया कसं पडतात हे त्याला माहीतच नाही. पण तुम्ही जर स्वतः आपलं मस्तक आपल्या बापाच्या पायावर ठेवलं ना, तर पोराला सांगावं लागत नाही पाया पड, ते बरोबर जाऊन पडतं. का ते तुमचं अनुकरण करतं. आपले मुलं आपलं अनुकरण करत असतात. म्हणून पहिलं बापांना सुधारायला पाहिजे. पोरं बिघडले असं मत आपण समाजात तक्रार करायची नाही. पोरं बिघडले, पोरं वाईट आहे, त्याच्या अगोदर आपण सुधारलं पाहिजे. ज्ञानोबराय म्हणतात, तया ही कर्तव्यासे उरले लोकाला. प्राप्तार्थ जरी झाले निष्कामता पावले, तयाही कर्तव्यासे उरले लोकाला. संन्यासी जरी असला, कर्तव्य कर्मशास्त्र त्याला सांगत नाही, पण लोकांसाठी त्याला कर्तव्य कर्म करावं लागतं, हा सिद्धांत आहे. विठ्ठल म्हणून लहान मुलं हे संस्कार ग्रहण करत असताना अनुकरण करतात. ते संस्कार कसे द्यायचे हे आपल्या हातात असतं. स्वामी विवेकानंद हे छोटे होते, त्यांचे वडील बॅरिस्टर होते महाराज. आणि रोज ज्यावेळेस ते बाहेर नोकरीसाठी जायचे तर टांगा गाडीत बसून जायचे. एक दिवस बाहेर जाता जाता मुलाचा मुक्का घेतला, बाळाला बाय बाय केला आणि निघाले. पण तेवढ्यात विचारलं, बाळ तुला काय व्हायचंय. लक्षात ठेवा, प्रश्न विचारला बाबांना, बाळ तुला काय व्हायचंय. विवेकानंद लहान होते, त्यांचं नाव नरेंद्र होतं. ते म्हटले, बाबा मला टांगा हाकणार व्हायचं. आता ते रोज ते घोडागाडीवाला पाहायचं ना, ते आकर्षण होत. बापाला वाईट वाटलं, त्याच्या श्रीमुखात भडकावली महाराज, कानामागं ठेवून दिली. ते पोरगं रडायला खूप जोरजोरानं रडताय. त्या मुलाला काय समजतं, पण आईनं कडेवर घेतलं, आतल्या खोलीत गेली. तिथे देवघर होतं आणि त्या देवघरात खाली देवघर आणि वरती एक फार मोठा फोटो होता. त्याच्या खाली लिहिलेलं होतं, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां
धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. कोणाचा फोटो आता? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा फोटो. आणि फोटो कसा? भगवान श्रीकृष्ण परमात्मा रथ हाकायला बसलेले, पाठीमागा अर्जुन आहे, हातामध्ये धनुष्य बाण आहे. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतात, ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंग धरू अर्जुनेसी. आई म्हटली बाळाला, बाळ अरे तुला घोडा हाकणारा, टांगा हाकणारच जर व्हायचं असेल तर असा हो भगवान श्रीकृष्णासारखा. आणि त्याच दिवशी त्या मुलानं आपल्या डोक्यात घेतलं आपल्याला श्रीकृष्णासारखं व्हायचंय. म्हणून सबंध जगभर विवेकानंदांचं आज सुद्धा नाव आहे. याचं कारण आई बापानं केलेले संस्कार हे जीवनभर आपलं जीवन शिकवत असतात. विठ्ठल विठ्ठल. माय बापाच्या दोन शिदोऱ्या आहे. आई वडील गेल्यानंतर पहिली शिदोरी त्यांनी कमवलेली प्रॉपर्टी, आणि दुसरी शिदोरी त्यांनी तुम्हाला दिलेली संस्काराची शिदोरी. प्रॉपर्टी दिसत असती पण संस्काराची शिदोरी दिसत नसती. एखाद्या वेळेस प्रॉपर्टी संपल्यानंतर कसं जगायचं ही संस्काराची शिदोरी शिकवित असते महाराज. आणि म्हणून संस्काराची शिदोरी प्रत्येक घरात असावी. ती शिदोरी कोणाकोणाच्या घरात आहे माहीत नाही, पण वारकरी संप्रदायाच्या घरात संस्काराची शिदोरी आहे. म्हणून अभिष्ट चिंतन सोहळ्याला कीर्तन. कोणी कीर्तन ठेवते का? बावळट लोकांचे वाढदिवस पहा ना, बावळट लोकांचे. बरं याच्यापेक्षा जास्त खर्च. आता हे तर बिना खर्च आहे. कैलास महाराजला राग आल्यावर काही नाही, विठाला विठाला. ऐका आता अभंगाची पार्श्वभूमी सांगतो, वेळेच्या आत कीर्तन आटोपतो. जीवनामध्ये स्वहित करणारा एक वर्ग आहे. जीवनामध्ये स्वहित साधून परहितासाठी प्रयत्न करणारा दुसरा वर्ग आहे. आणि जीवनामध्ये एकाला स्वहित समजलंच नाही. पहिला वर्ग आहे स्वहित करणारा, मुक्ताचा वर्ग आहे. त्याने स्वहित साधलं. एखादा योगी असेल, यम नियम प्राणायाम ध्यान धारणा प्रत्याहार समाधीपर्यंत तो गेला. आता त्याचा आनंद फक्त त्याच्या पुरता मर्यादित का लोकांना आहे महाराज? स्वतःसाठी, स्वतःच हित साधलं. प्रमाण दिलं त्यानं. विठ्ठल ऐका, दुसरा वर्ग आहे त्याला हित म्हणजे काय समजतच नाही. दृष्टांत द्यायची गरज नाही. तुकोबराचं प्रमाण सांगतो. आणि त्याने आपलं हित समजिलं काय महाराज? तो आपलं हित ज्याला समजतो, पत्नी मुलं बाळ घरदार प्रॉपर्टी, त्याच्या हिताची लक्षणं ही असते. तुकोबरा उदा प्रमाण देतात, आपुल्या हिताचे नव्हते सायास, आपुल्या हिताचे नव्हते सायास, आपुल्या हिताचे नव्हते सायास, आपुल्या हित करूचे आपुल्या हिताचे नव्हते सायास, आपुल्या हिताचे करूचे सायास, आपुल्या हिताचे करूचे सायास, ग्रहदारा सदनवीत, ग्रहदारा सदनवीत, आपुल्या हिताचे नव्हते सायास, आपुल्या हिताचे नव्हते सायास, सनकारा आसवे, आपुल्या हिताचे नव्हते सायास, आपुल्या हिताचे नव्हते
गरुडे त्याला ही माहितीच नसतं मला. आज मायबापाच्या डोक्यात असतं आपल्या मुलाचं कल्याण झालं पाहिजे आणि त्यांनी त्याचे कल्याण होणं म्हणजे त्याला चांगली नोकरी लागली पाहिजे, पैसा मिळाला पाहिजे, धनधान्य मिळालं पाहिजे, लग्न झालं पाहिजे, त्याचा संसार चांगला पाहिजे. एक हिताची कल्याणाची मायबापाची अपेक्षा आहे. आणि तुकोबराय म्हणतात मायबापाला सुद्धा खरं हीच समजलं नाही. इतना इठावे जननी जनका दावी ते चलुका चारतेही. इतना इठावे जननी जनका दावी ते लौकिका चारतेही. इतना इठावे जननी जनका दावी ते लौकिका चारतेही. दावी ते लौकिका चारती. दावी ते लौकिका चारती. इतना इठावे जननी जनका दावी ते लौकिका चारती. इतना इठावे जननी जनका दावी ते लौकिका चारती. दावी ते लौकिका चारती. इतना इठावे जननी जनका दावी ते लौकिका चारती. इतना इठावे जननी दावी ते लौकिका चारती. दावी ते लौकिका चारती. दावी ते लौकिका चारती. ही तनाही ठावे जननी. जननी म्हणजे माय, आई. जनका बापाला सुद्धा हीच समजत नाही. दाविती लौकिका चारती. तुकोबराय म्हणतात ते लौकिक शिकवतात. समाजात कसं वागायचं, कपडे कसे घालायचे, कसं बोलायचं, कसा पैसा मिळवायचा, हा लौकिक आहे महाराज. पण अलौकिक काय हे अलौकिक लोकायला समजत ते ही ते महाराज. आता कीर्तनात कीर्तनकार हित सांगित नाही कारण त्यालाच कळत नाही ना. कीर्तन आहे का? कीर्तनात हे हित फित लोकांचे डोके पागल झाले महाराज. आपण असं सांगायला लागलं ते म्हणते महाराज कोण आणला बावळट, कारण त्याला ते माय बाप शिवाजी महाराज गाणे फिने कविता फिवता याचं वेळ लागलं लोकांना. आणि कीर्तनात हा विषय राधे राधे. अरे पांडुरंग का मेला हा. अहो वारकरी संप्रदायाचं दैवत काय? तुम्ही नाटाचा अभंग पाठ आहे का तुमच्या पहिला? विठ्ठल आमुचे जीवन आगमन निगमाचे स्थान. काय जीवन आहे आमचं म्हणून ते वारकरी संप्रदाय घेऊन जा तुम्ही अन्य प्रांतात का ते चिंतख्या चांदख्या बांधिते हिंडते इकडे बावळट धंदे करू नका. मला कोणावर विनोद नाही करायचा, पण जगद्गुरु तुकोबराचा पेहराव आपण वापरला पाहिजे. ज्ञानोबराचा पेहराव आपण वापरला पाहिजे. जगद्गुरु तुकोबराचे अभंग आपण सांगितले पाहिजे. शेजाऱ्याकून उसनं का आणावं लागतं? आपल्या डब्यातलं संपलं. क्या बात. आता यायचे किडे खाऊ राहिले लोकांच वापरू राहिले कस का महाराज? ज्ञानोबर आहे तुकोबर आहे. तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहिजे असेल तर आळंदीला जा, त्यांच्याकडे शिका. गुरुवार्याच्या पायाजवळ बसा. एखादा माणूस अभिमानानं सांगल माझ्या जीवनात गुरुच नाही आणि गुरु नसताना मी चांगलं कीर्तन करतो, हा मूर्खपणा आहे. अरे साधू संतांनी काय सांगितलं? गुरु बिन कौन बतावे वाट बडा बिकट यमघाट. गुरु शिवाय तुम्हाला कोणीही सांगणार नाही आणि त्या गुरुच्या पायाजवळ बसावंच लागेल महाराज. हे पहा, सगळ्यात मोठ्या माणसाचं सांगतो. चांगदेव लय मोठा होता. 1400 वर्षाचे तप्ती तीर रहिवासी चांगदेव महाराज हे तप्ती तीराच्या काठावरती निवासस्थान आश्रम स्थापून बसलेले होते आणि 14 वेळा त्यांनी काळाला परत पाठवलं, पण त्यांच्या जीवनामध्ये पारमार्थिक क्षेत्रातले श्रीगुरु नव्हते महाराज. आणि म्हणून 1400 वर्षाचा शिष्य आणि 7 वर्षाची गुरुमाय हा वारकरी संप्रदायाचा सिद्धांत आहे. त्यांना म्हणावं लागलं
गुरुपुत्र झालो मुक्ताईचा मुक्ताईचा गुरुपुत्र झालो मुक्ताईचा मुक्ताईचा गुरुपुत्र झालो मुक्ताईचा मुक्ताईचा गुरुपुत्र झालो मुक्ताईचा सांग देव माने आज जन्मा आलो 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 गुरुपुत्र झालो मुक्ताईचा गुरुपुत्र झालो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा सांग देव माने आज जन्मा आलो सांग देव माने आज जन्मा आलो सांग देव माने आज जन्मा आलो सांग देव माने आज जन्मा एक छोटस मूल आहे आणि त्या छोट्याशा मुलाला मांडीवर घेतलं मायनं आणि त्याला सांगायला लागली ओठी पुत्रा जाई बाळा तीर्थे रे हिंड साधू आणि संत जेथे आसती बा उदंड दया मादी आत्मज्ञान जोका न बोले वितंड तो तुझा गुरु करी तो तुझा बुजविल प्रचंड मदालसा आपल्या मुलाला सांगते बाळा उठ उशीर करू नको उठी पुत्रा जाई बाळा तीर्थे रे हिंड साधू आणि संत जेथे असती बाउदंड ते मूल म्हणायला लागला आई तीर्थ म्हणजे काय त्यावेळेस ती आई सांगते बाळा साधू आणि संत जेथे असती बाउदंड ज्या ठिकाणी साधू संत राहतात ना ते तीर्थ आहे समजलं का तीर्थ कुठेही राहत तीर्थ कुणालाही म्हणता येत नाही आणि तीर्थ कुठेही राहत नाही तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया पर्व काळ पाया तळी वसी वैष्णव वैष्णवाच्या सानिध्यात तीर्थ येतात अगोदर ज्ञानोबर आहे आणि मग इंद्रायणी जरी इंद्रायणी तुम्ही म्हणाल अगोदरची आहे पण त्याच्या अगोदर आळंदी क्षेत्र हे सिद्धांत आहे म्हणून महाराजांनी वर्णन केलं नामदेव महाराजांनी 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा सिद्ध म्हणजे काय हो निषिद्ध नाही निषिद्ध म्हणजे वर्ज्य सिद्ध एखाद्याचं जीवन पूर्ण होणं याला म्हणायचं सिद्ध सिद्ध म्हणजे काय एखादी अवस्था पूर्णत्वाला प्राप्त येणं एखाद्या अवस्थेत पूर्ण होणं अपूर्णता नसणं हे सिद्धांचं जीवन आहे आणि असे सिद्ध आळंदीत राहत होते म्हणून ज्ञानोबराची तिथं समाधी आहे लक्षात ठेवा आणि अशा ठिकाणी तिची इंद्रायणी महाराज तिचा इतिहास आहे इंद्र योनी भूमिसी याग संपादिले अहर्निसी इंद्रायणी इंदुरसी पंचक्रोशी यापासून इंद्राकडून इतकं चुकलं महाराज कोणाकडून चुकू शकतं देवाचा राजा इंद्र आणि चुकलं महाराज मोठी चूक झाली स्वरूप सुंदरी होती अहिल्या आणि तिचा विवाहाचा प्रस्ताव असा होता महाराज स्वयंवर पद्धत होती स्वयंवर ती ज्याची इच्छा करीन तो स्वयंवर पण त्याला एक पण होता तिच्या मनानं तो पण होता की जो पृथ्वीची प्रदक्षिणा करील त्याला मी वर म्हणून स्वीकारेन आताच्या मुलीनं सुद्धा असे काही पण केले पाहिजे जो भरपूर दारू पिन त्याला मी स्वयंवर म्हणून महाराज हो ना महाराज बऱ्याच महाराज लोकांचे लग्न धोत्र म्हणजे पुरी बावळत नाही का हे धोतर आहे ना
याच्यामुळं लग्न जमाना म्हणून महाराज लोक पॅन्टी घालून पोरी पाहतात. आता हे जे पॅन्टी घालले याचे लग्न झालेले नाही, याचे झालेले. आता हे उमेश महाराज आहे, पण ते कसं आहे आता 2-2 वर्ष झाले, जुने धोत्र फाटले. नवीन आणायला जायचं तर आळंदीला जायला सवड नाही. असं विठाला विठाला बरं. कपड्यानं का शरीर बदलतं का? कपडे घातले म्हणजे शरीर बदलतं. मी आमच्या मंडळीला आणायला गेलो, माझं लग्न झालंय महाराज, आणायला गेलो. असं ते वाटात सय्यदपूर आहे, तिथं ते वडात झाड, तिथं थांबलो आम्ही. ते गावातले लोक परिचित अपरिचित सगळे महिला मंडळ तिला बोल लागले, कुठली काय असं तसं. नवीन नवरी होती. मी आपलं ते वडाकडे तोंड करून उभा. तेवढ्यात ती बाई म्हणते, का ग बाई हे तो सासरा आहे का? लग्न होऊन 8 दिवस नाही झाले, तो धोत्रामुळं काय केलं? समाजाची दृष्टी. महाराज एक दिवस असं होणार, जे धोत्रावाले ते वारकरी असंच होईल. आता कसं लुंग्यावाले संन्यासी, पूर्वीच्या काळात संन्याशाला पत्नी असायच्या महाराज. गौतमाची पत्नी, तिचं नाव काय? अहिल्या. आपली ती कथा चालली. जेवढे ऋषी होते त्या ऋषी पत्न्या होत्या. आता हे जे महाराज लोक आहे ना, हे ऋषी आहे आणि त्यांच्या पत्न्या ऋषी पत्नी. अशी पूर्वीची परंपरा होती, परंतु ते कालानुसार सगळं बदलत गेलं आणि महाराष्ट्र प्रांतामध्ये धोत्राची परंपरा. खरं सांगा, पूर्वीच्या काळातले वयोवृद्ध लोक बसलेले सगळे जुन्या काळात कसे होते बाबा? धोत्रावाले होते. हळूहळू पॅन्टी घालायला लागले, टोप्या गेल्या, फेटे गेले. आता हे फेटे आहे ना, भारी भारी वापरायची, 4-4, 5-5 हजाराची कसले. ते भारी आहे महाराज. आपली ऐपत नाही, पण दुसऱ्याने घेऊन दिली. ऐका, ते पेटा का बांधायचे माझ्या मनाला सुचलं. याचं कारण असं आहे गुरुजी, एखादी पवित्र आणि अमूल्य वस्तू जर तुम्हाला ठेवायची असली ना, तर ती फार फार जपून ठेवावं लागत असते. कपाट असतो, त्या कपाटाच्या आत तुमचा तो ड्रॉप असतो, ड्रॉप म्हणजे लॉकर असतं. त्या लॉकरमध्ये आणखी एखादी काहीतरी पेटी असते आणि तिच्यामध्ये ती अमूल्य वस्तू ठेवली जाते. काय कारण? तर ती अमूल्य. तसं हे मस्तक आहे ना, त्यात बुद्धी असते. बुद्धीचं स्थान गुडघ्यात आहे का? मस्तकात आहे. आणि म्हणून शासन सुद्धा सांगतं की हेल्मेट वापरा. त्याचं कारण आहे, पाय मोडला माणूस जगतो महाराज, हात मोडला माणूस जगतो, पण डोकं फुटू द्या माणूस जगत नाही. म्हणून तुमचं मस्तक चांगलं राहिलं पाहिजे. सर्वेषु गात्रेषु शिरप्रधानम. आणि हे जुन्या लोकांना समजत होतं की आपल्या मस्तकात आपली बुद्धी आहे आणि तिला आपण जपून ठेवलं पाहिजे, म्हणून फेटे बांधायचे. कालांतराने टोप्या घालायला लागले. आता लोकांना अमूल्य वस्तू राहिलीच नाही ना, मोकळी ठेवून दिली महाराज. ऐका, कमीत कमी टोपीचं तरी आवरण असलं पाहिजे. नाही टोपी, कमीत कमी शेंडी तरी असली पाहिजे. शेंडीचं सुद्धा एक आवरण आहे. आता ज्याचं आवरणच निघून गेलं, चप्पी झाली, त्यांच्यासाठी अवघड आहे. त्याविषयी सोडू. तात्पर्य भाग असा, स्वयंवर पद्धत त्या काळात होती आणि पण ठेवलेला की पृथ्वीची प्रदक्षिणा परिक्रमा करून जो येईल ना, त्याला मी स्वयंवर म्हणून स्वीकारेल. घडतंय असं. सगळे देव आपल्याला अहिल्या प्राप्त झाली पाहिजे, आपल्याला पती म्हणून स्वीकार केलं पाहिजे, या अपेक्षेनं आशेनं पळायला लागले महाराज. ज्याचे त्याचे वाहनं होते, इंद्राचं वाहन ऐरावत इत्यादी बरेच देव तेही पळतायत. घडलं असं, त्याच वेळेला गौतम ऋषी यांच्या आश्रमाच्या समोर एक कपिला गाय आहे आणि ती व्याते आहे. प्रसूत काळ जवळ आलेला आहे आणि तिला दुमुख आहे.
एक समोरून मुख आणि एक पाठीमागून मुख अशा वेळेला प्रदक्षिणा केली की पृथ्वी परिक्रमेचं पुण्य प्राप्त होतं. आणि ते त्यांनी संपादन केलं. 1 नव्हे 5 परिक्रमा केल्या आणि सत्यलोकात गेले महाराज. माझ्याकडं पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य बघितलं. 5 वेळेला परिक्रमा केली आहे. हे कोणी येऊच राहिले तर इकडं लगेच सावधान चालू. ते इंद्रानं पाहिलं, अरे बाप, आपण इतका खटाटोप केला, आदल्या दिवशीच पेट्रोल टाकून ठेवलं गाडीत. इकडं तर झालं. माझ्यासोबत कपट केलं आणि त्या दिवशी त्यानं पण केला. वाईट लोक वाईट पण करत असते महाराज. एक ना एक दिवस मी हिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवल्याशिवाय राहणार नाही. आणि तो इंद्र, त्या इंद्रानं अग्नीला केलं कोंबडा, त्यांना द्याला बाघ. गौतम गेले स्नानाला, इंद्र घुसला मठात. आणि गौतम स्नानाला जात नाही तर गंगेमध्ये पाय टाकण्याच्या अगोदर स्पर्श केला दर्शन घेण्यासाठी. हे पहा, या जगाला पवित्र करणारी गंगा माता आहे. कुणीही स्नानाला जायच्या अगोदर दर्शन घेतलं पाहिजे महाराज. गंगा पापम शशितापम, ऐका, फेडीत पापताप, ज्ञानोबराय सांगतो. पोखीत तिचे पादप, समुद्रा जायाप, गंगेचे जैसे. दर्शन घेणार तर गंगा माता प्रगट झाली. गौतमा, तुमचा छल होतोय. आणि आश्रमातला परतले महाराज ऋषीवर. इकडे इंद्र गडबडला, हातावरती पाणी घेतलं त्याला श्राप दिला, तुझ्या अंगाला भग पडतील. इंद्र पडली भगे चांद्र झाला काला, नारद चुकला चला भजनाचा, नारद चुकला चला वेजीनाचा. इंद्र पडले बघ चंद्र झाला काळा, नारद चुकला चला भजनाचा. हो नारद चुकला चला भजनाचा. इंद्र पडली बगे चांद्र झाला काला, इंद्र पडले बघे चंद्र झाला काळा, नारद चुकला चला भजनाचा. नारद चुकला चला भजनाचा. इंद्र पडली बगे चांद्र झाला काला, नारद चुकला चला भजनाचा. नारद चुकला चला भजनाचा. इंद्र पडले बघे चंद्र झाला काळा, नारद चुकला चला भजनाचा. नारद चुकला चला भजनाचा. भजनाचा. इंद्रा पडले भगे, भद पडले महाराज. संपूर्ण अंग सडलं आणि आता काय करावं समजे ना. आणि त्यावेळेस इंद्राने यज्ञ केले महाराज. इंद्र कुठं आला? आळंदीच्या परिसरामध्ये इंद्रदेव आले आणि तिथे येऊन शतयज्ञ केले. इंद्राच्या शरीराला पाणी सुटलं महाराज. आणि तो इंद्र म्हणजेच इंद्रायणी आहे. ज्या तीर्थाने तो रोग नष्ट झाला तो इंद्र म्हणजे इंद्रायणी आहे. इंद्रायणी इंदोरसी पंचक्रोशी पासोनी. ते चंद्रभागाचा काय अर्थ आहे हो? चंद्रभागा वक्ते बाबांनी सांगितलेलं सांगतो बरं का, 1 मिनिटात सांगतो. लोक म्हणते चंद्रासारखा आकार झाला म्हणून नदीचं नाव चंद्रभागा आहे. ते चंद्राकून बी लय चुकलो एकदा महाराज. त्याचे गुरु बृहस्पती गुरुग्रही होता आश्रमात. ते गुरु महाराज सप्त्याला गेले आणि गुरुपत्नीशी संयोग झाला महाराज. आणि मग बृहस्पतीने शाप दिला. त्यामुळे दुर्दशा झाली. काळा कुट्ट झाला चंद्र. आमोशेची रात्र नुसता डाग नाही, काळा झाला. आपलं सौंदर्य पूर्ववत कसं येईल म्हणून फिरतोय तर चंद्र लोहदंड तीर्थावरती स्नानासाठी आला. शंकर सांगे ऋषी जवळी, सकळ तीर्थे माध्यान्न काळी. येती पुंडलिका जवळी, करती अंघोळी वंदिती चरण.
सगळे देवी देवता माध्यान्ह काळाला तिथे येतात. माध्यान्ह काळ म्हणजे दुपार. तो चंद्र सुद्धा आला, त्यानं स्नान केलं आणि पहिल्यासारखं त्याचं रूप चमकायला लागलं. तर ते खुश झालं आणि खुश होऊन पळालं. हिंदीत पळण्याला भागा म्हणतात. काय म्हणतात? चंद्र म्हणून काय? चंद्रभागा. विठ्ठल साधू संत तीर्थावर राहतात. साधू आणि संत जेथे असती बावदंड. मग कोण साधू आहे? आत्मज्ञाने चोखडी संतजी माझी रुपडी. तेथ दृष्टी पडो कावडी कामिनी जैसी. आत्मज्ञानाने संपन्न असते. जया माझे आत्मज्ञान जो कान बोले वितंड. जो मोकार बोलत नाही, वाईट बोलत नाही, बरळत नाही आणि बरळणाऱ्याला देव भेटत. अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसा पावे हरी. विठ्ठल म्हणून जीवनात हीच समजण्यासाठी संताकडे जावं लागतं. त्यांना विचारावं लागतं माझं हित काय आहे. महाराज म्हणतात माझे स्वहित नेनती कोणी. माझे स्वहित नेनती कोणी. सज्जना तव सुखाची मांडणी. सुखाची मांडणी. नेनती कोणी आदि अंत. नेनती कोणी आदि अंत. माझे स्वहित नेनती कोणी. माझे स्वहित नेनती कोणी. माझी स्वहित नेनती कोणी. माझे स्वहित नेनती कोणी. सज्जन तव सुखाची मांडणी. नेनती कोणी आदि अंत. नेनती कोणी. सज्जन करती देवा कोणी. सज्जन तव सुखाची मांडणी. नेनती कोणी आदि अंत. माझे स्वहित नेनती कोणी. काहीच न करीती मज वाचोनी. संतांना सोहित माहिती महाराज. आणि म्हणून संतांनी ते सोहित केलं. ऐका, संतांनी सोहित केलं. सामान्याला हित कळत नाही. मुक्ताने सोहित करून त्या बोधावर तो आरूढ झाला. संतांनी सोहित केलं आणि एवढंच नाही तर इतरांना सुद्धा सोहित करण्याला सांगितलं. म्हणजे त्यांनी सोहित करून परहित सुद्धा केलं. हे संतांचं जीवन असतं. ऐका एक मिनिट. मग अशा संत महापुरुषांनी ज्या एखाद्या साधकाला त्याच्या हिताविषयीचा बोध केला आणि तो अज्ञानाच्या झोपेतून जागा झाला. महाराज त्याचं वर्णन पहिल्या. बोलिया येता जो असे जागता. 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 धन माता पिता तयाची. धन्य माता पिता तयाची. कोळे कन्या पुत्र होती जे सात्विक. कोळे कन्या पुत्र
होती जे सात्विक आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. पण ते हित म्हणजे काय आहे तर ऐका, तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, हित ते करावे करुण्या मन एक विध. भगवत चिंतन करणं हित आहे. श्रीमंती हित नाही, घरदार हित नाही, गाडी घेणं, प्रॉपर्टी कमवणं हे हित नाही महाराज. तर हे भौतिक सुख आहे. भौतिक सुख संपादन करणं, भौतिक सुविधा मिळवणं म्हणजे सुखी होणं नाही. आणि खरं सुखी होणं म्हणजे खरं हित कळणं आहे. आणि ते हित संतांनी आपल्याला समजावून सांगितलं. बंगला बांधला एक दिवस पडतो, नाही पडला बांधणारा मरतो. बऱ्याच लोकांनी बंगला बांधला आणि वास्तू शांतीच्या आतच ते शांत झाले. किती अवघड आहे. म्हणजे बंगल्यात सुद्धा बंगल्यामध्ये सुद्धा राहणं हे आपल्या हातात नाही मायबाप. म्हणून तर सुरुवातीला मी सांगितलं की आपलं हित ग्रह दारा आस धनवित्त हे आपलं हित नाही. मग खरं हित आहे देवाचे चिंतन, भगवंताचं चिंतन करायचं. करोनिया मन एक विध. पण असा जो हिताच्या ठिकाणी जागा झालेला आहे ना, त्याच्या आई बापाला धन्यता दिली. जो भगवत भक्त असतो त्याच्या गावाला पावित्र्य प्राप्त होतं महाराज. धन्यभूमी पुण्य देश जेथे वैष्णवाचा वास. ज्या गावात वैष्णव राहतो महाराज त्या गावाची किंमत वाढते. आपल्या गावात आदरणीय कैलास महाराजांची ही जन्मभूमी आहे. महाराष्ट्रभर तुमच्या गावाचं नाव घेऊन ते फिरतात महाराज. ते महाराष्ट्रभर घेऊन फिरतात आणि तुम्ही गावात येऊन घालवतात. ऐका, ज्याची त्याची भूमिका असते. आणि म्हणून गावाला किंमत एखाद्या व्यक्तीमुळं, एखाद्या मुलामुळं त्याच्या मायबापाला किंमत आहे. लक्षात ठेवा. तसं आज ही त्यांची तिसरी पिढी आहे. मोठमोठाले महाराज लोक येऊन त्यांच्या आई वडिलांच्या पाया पडतात का की एका हिऱ्याला पवित्र बोलाला तुम्ही जन्माला घातलं महाराज. आणि पोराला नुसतं जन्माला घातलं महत्वाचं नाही, कुत्र्याला किती का पोर, त्यांना संस्कार देणं महत्वाचं. आज लोकांची नजर तुमच्या मुलावर आहे, तो त्यांच्या नजरेचा केंद्र बिंदू बनला. याचं कारण त्यांच्या भावानी, त्यांच्या मायबापानी त्यांच्यासाठी केलेलं कष्ट आहे. त्यांचे कष्ट तर आहेच हो, त्यांनी कष्ट केले मानावं लागन. पण कमीत कमी घरून धाडलं हे कष्टच आहे ना. लोकांना समजत. एक माणूस मला म्हणे महाराज आपल्या बापाच्या काळात काहीच नव्हतं, हे 5-10 एकर म्या घेतलं. म्हाताऱ्याकडे गुंठा जमीन नाही, राहायला घर नाही, सपरात राहत होतो. हिर नाही, मी हिर खोदली, सगळ्या गावातली हिरी आटत्या, पण आपली चैत्र महिन्यात सुद्धा फुल पाणी. विहीर घेतली, बंगला बांधला, जमीन घेतली, सगळं सुख सुविधा. बापाच्या काळात मी त्याला म्हणलं बापाच्या काळात काहीच नव्हतं, पण तुझ्या बापामुळे तू तर आहे. कमीत कमी आपल्या बापामुळे आपण आहे ना. मग तू जन्माला आला म्हणून प्रॉपर्टी कमवली का नाही? समजलं का नाही? समजलं ना? हा, विठाला विठाला असो. म्हणून त्या माता पिताला धन्यता दिली. कुलम पवित्र जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती च तेन. म्हणून महापुरुषाच्या जगण्यानं, जन्मानं संपूर्ण जगाचं कल्याण होतं. आणि असा जो साधक आहे, पंथस्थ आहे, मार्गारूढ आहे, त्याच्या माता पित्याला धन्यता दिली. महाराज म्हणतात
असे जे कुलवान घरात जन्माला आलेले कन्या असो वा पुत्र असो त्यांच्याविषयी सद्भावना व्यक्त करणारा भगवान आहे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, 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 कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. तयाचा हरी गे, तयाचा हरी गे वाटे देवा, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. तयाचा हरी गे, तयाचा हरी गे वाटे देवा, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. ठोपार खुमार विठोबार कुमार, टाळी वाजवा. विठोबार खुमार विठोबार कुमार, बोला पुंडलिक वरदा कृष्णदेव पंढरीनाथ भगवान की जय, बाउल ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, पवन सुत हनुमान की जय. हरि विठोबार कुमार, विठोबार कुमार, जय जय विठोबार कुमार, जय जय विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार जय जय विठोबार, विठोबार कुमार, विठोबार टाळी वाजवा. टाळी वाजवा. टाळी वाजवा. ठोका ठोका ठोका. अरे ठोका ठोका म्हणा. थांबा 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 थांबा. पुरुष मंडळ महिला मंडळ हा ठोका 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 त्यानं आपल्याला हातात दाखिली नाही अजून. दाखवू बी नका. असो म्हणून भगवान परमात्म्याला देखील त्या कुलवान कन्यापुत्राविषयी हरीख वाटतो. तयाचा हरीख वाटी देवा. पण ती कन्या या पदाला योग्य कोण आहे महाराज? कन्या कोण आणि पुत्र कोण? जो आपल्या पितरांचा उद्धार करतो तो पुत्र, आणि जी दोन्ही कुळाचा उद्धार करते ती कन्या. समजलं? लग्नाच्या क्रियेला वडिलाच्या हाताने जे केलं जातं ते कन्यादान आहे. तू कवर आहे म्हणता सालंकृत कन्यादान पृथ्वीदानाच्या समान. झोपण आहे. आणि म्हणून दोन्ही उभयता कुलांचा उद्धार करणारी असते ती कन्या. पितरांना संतोषी करतो तो पुत्र. आणि म्हणून असे कन्या पुत्र देवाला सुद्धा तयाचा हरिक वाटी देव. पण कोण कन्या आहे? मोकळं करून सांगा ना. कसं फोडून सांगा, फोडून. तर तुकाराम महाराज सांगतात कन्यापुत्र ते आहे. बरोबर. कसं आहे, तुम्ही तुमची आप नका घालून गावाची खाओ, बाकीचे माणसं नाही का गावात. तुम्ही घरी जा बर का. एवढे सगळे महाराज मंडळी गावात आले, तुम्ही गावाचे नाव घालून राहिले, आप घालून राहिले. कीर्तनाला पिऊन येऊ नये. तुम्हाला एवढं मुली मुली विषय सांगायचं किंवा ऐकायचं असेल तर घरी जा. उद्या येतो आम्ही सांगाल तुम्हाला. लक्षात आलं का?
ह्या कीर्तनात येऊन जर तुम्ही व्यत्यय करत असाल तर निश्चितच तुमच्या जीवनात भलं होणार नाही महाराज। ही सामान्य जागा नाही, तुम्ही त्याला खेळ मानू नका, आणि खेळ केला तर खंडोबा होईल। हे कीर्तनाच्या गादी येऊन सांगतो, शांत बसा, ही माणसं नाही का बाकीची। विठाला विठाला ते कसं आहे, मी एकनाथ महाराजाच्या परंपरेचा असल्यामुळे बोललो नाही, पण हा माणूस जमदाग्नी ऋषीचा पुत्र आहे। ते पकवाट डोक्यात घालीत रिकामा पहिल्या पेपरला बातमी येण्यापेक्षा शांत बसलेलं बरं। विठाला कन्या असेल तर तिने श्रीमद भगवत गीता वाचावी, गीता ऐकावी। पुत्र असेल त्याने गीता वाचावी, श्रवण करावी, भागवत वाचावं, ऐकावं, एवढ्यावर थांबायचं। तसं आचरण करणं हे कन्या आणि पुत्र या पदाला योग्य आहे, आणि म्हणून महाराज म्हणतात असं करणारे कन्यापुत्र आहे। तिसरं चरण गीता भागवत करती श्रवण, गीता भागवत करती श्रवण, गीता करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे। तुकोबाराय म्हणतात गीतेचं श्रवण करायचं। अहो महाराज, गीतेचं तत्वज्ञान म्हणजे पेपरावरच्या बातम्या नाही, गीता समजणं मोठं अवघड आहे। ज्यावेळेस गीतेचं महात्म्य सांगितलं ना, त्या महात्म्यात सांगितलं सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदन। सगळ्या उपनिषदाचं सार म्हणजे भगवद्गीता आहे, स्मृती ग्रंथ आहे। वेदाचं सार उपनिषद, उपनिषदाचं सार श्रीमद भगवद्गीता, आणि श्रीमद भगवद्गीता देखील त्याचं देखील सार काय, पार्थ करो निवत्साते दुभिन्नली जगापुरते श्रीकृष्ण गाय। बाप बाप ग्रंथ गीता जो वेदी प्रतिपाद्य देवता, सो श्रीकृष्ण वक्ता जे ग्रंथी। भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगणारे आहे, अर्जुनासारखा श्रोता आहे, ऐका। आणि गीतेसारखं तत्वज्ञान आहे, गीतेसारखा ब्रह्मरस आहे, आणि ते श्रवण करणं खापरायचं काम नाही मला, सोपं नाही। त्याच्याकरता कसं राहतं,
वाघिणीचं दुधाकरता सोन्याचं पात्र लागतं. अरे भगवद्गीता सांगणं म्हणजे काय नुसतं गीता नाही. भगवद्गीता हे तत्वज्ञान ज्यामध्ये 18 अध्याय आहे, त्रयकांडात्मक आहे, कर्म ज्ञान उपासना सांगणारी आहे, अशी भगवद्गीता ज्ञानोबरांनी मराठीत केली. पण बावळ्या लोकांना समजायला महाराज नाही समजले. एक शब्द आपल्याला जीवनभर समजू शकत नाही, त्याच्याकरता गुरुच लागतो. आपल्या श्रीगुरूच्या पायाजवळ बसावं, त्यांनी सांगावं की या शब्दाचा अर्थ हा आहे, ते समजतं. त्या शब्दावर आपला विश्वास राहतो, तो अभ्यास असतो, आणि ते तत्वज्ञानाची शिदुरी जीवनभर माणसाला मरू देत नाही महाराज. ज्यानं जीवनात श्रीगुरूकडे जाऊन ज्ञान आकलन केलं असा राहिला, त्याच्या जीवनात मोठ्यातला मोठा प्रसंग येऊ द्या महाराज, पण तो कधी जीवन संपवणार नाही. अलग लक्षात. खऱ्या साधूचं लक्षण आहे, तो फाशी नाही घेणार. ज्याने श्रीगुरु जवळ जाऊन तत्वज्ञान शिकलं तो फाशीच घेणार नाही महाराज. हे फाशी घेणार हे बावळट आहे. कारण जीव द्यावा लागत नाही, तो जात असतो. तो करा महाराज, न लगे द्यावा जीव सहजची जाणार आहे, तो हा विचार करा काही. तुकोबाराय म्हणतात जीव द्यावा लागत नाही, म्हणून दोरखंड घेऊन फाशी नको घेऊ. एक दिवस तू नाही म्हणला तरी तुला बांधून ठोकीत नेणार आहे, म्हणजे मरावं लागणार आहे, मग फाशी घ्यायची नाही. ही तत्वज्ञानाची शिदुरी आपल्याला महापाप करू देत नाही महाराज. विठाला विठाला. गीता काय शिकवते, भागवत काय शिकवतं? जगणं शिकवणारी गीता आहे आणि मरण शिकवणारी भागवत आहे. अरे तुम्हाला मरणावरती विजय मिळवायचा. ज्यावेळेस राजा परीक्षिती तक्षक समोर आला महाराज दंश करणार, त्यावेळेस पळाला नाही. का पळाला नाही? त्यावेळेस राजा परीक्षितेच्या या बोधावर परीक्षिती राजा आरूढ झालेला होता की मी जो आहे तो न मरणार आहे, जे मरणार आहे ते मी नाही आहे. साता दिवसा मुक्ती झाली त्या, 7 दिवसा मुक्ती झाली त्या. श्रवणे परीक्षिती तराला भूपती, भूपते तरला भूपते, श्रवणे परीक्षिती तराला भूपती, भूपते तरला भूपते. 7 दिवसा मुक्ती झाली त्याची, 7 दिवसा मुक्ती झाली तया. 7 दिवसा मुक्ती झाली तया, 7 मुक्ती तया. असं श्रीमद भागवत जे व्यासपुत्र शुकदेवांनी सांगितलं, राजा परीक्षितीने ऐकलं. पण तुमच्या आमच्यासाठी म्हणून मायबाप ज्याच्या जीवनात गीता भागवत हे तत्वज्ञान अनुकरण असेल तो कन्यापुत्र आहे. आणि असे जे कन्यापुत्र आहे हे बघा, जे मार्गारूढ झालेले आहे, चांगल्या मार्गाने चालतात, चांगलं काम करतात, देवाला सुद्धा त्याच्या विषयी हरिक वाटतो. तुकोबाराय म्हणतात असे जे आहेत ना, त्यांची सेवा माझ्या जीवनात मला घडली पाहिजे अशी अपेक्षा. तुका मने माझ घडो त्यांची सेवा, तुका मने माझ घडो त्यांची सेवा. तुका मने माझ घडो त्यांची सेवा, तुका मने माझ घडो त्यांची सेवा. तुका मने माझ घडो त्यांची सेवा, तुका मने माझ घडो त्यांची सेवा. तुका मने माझ घडो त्यांची सेवा, तुका मने माझ घडो त्यांची सेवा. परी माझ्या देवा पार नाही, परी माझ्या देवा पार नाही,
कन्या पुत्र होती जय साध्वी कुळी कन्या पुत्र होती जय साध्वी तरी माझा दैव पार नाही तरी माझा दैव पार नाही कुळी कन्या पुत्र होती जय साध्वी दयाचा हरिख वाटे देवा दयाचा हरिख वाटे देवा देवा बोला महाराज बोला कैलास महाराज बोला क्या बात देवा तया तारी गवाट बोला तयाचा हरिख हे वाटे देवा Yeah.
तयाचा हरिख वाटे देवा वाटे तयाचा हरी उठा कृष्ण नानावडा वाजवा पंडित महाराज वाजवा या तयाचा हरिक वाटे देवा वाटे देवा वाटे देवा कुळकंद पुत्र होती दे नदीक कुळकंद पुत्र होती दे तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटी देवा. खरंच या परिवाराविषयी भगवंताला निश्चित हरिक वाटत असेल. आता तुकाराम महाराजांना सेवा घडावी इच्छा आहे तर आपल्यासारख्या केली तर काय बिघडलं. आणि हॅलो हॅलो असं काय करू राहिले. म्हणून आजच्या या प्रसंगाला उपस्थित संपूर्ण वारकरी मंडळी महाराज एका वेळा लाखभर रुपये खर्च करून सुद्धा एवढे महाराज येणार नाही. महाराजाविषयी प्रेम आहे. गावकऱ्यापेक्षा बाहेरचे वारकरी स्नेही संबंधी महाराजांचे भरपूर आहे. हे बघा आपले सोयरे आपल्यावर प्रेम करते बरं का महाराज. पण आपल्या सोयऱ्याचं जे प्रेम असतं ते काहीतरी कारणानं असतं. पण हे प्रेम कोणत्या कारणाने. हे प्रेम जे आहे एका भगव्या ध्वजाच्या खाली एका आईच्या लेकराप्रमाणे वास्तविक करणारे आपण सर्व वारकरी मंडळी त्याचं हे प्रेम आहे. रक्ताचं नातं संपू शकेल पण पारमार्थिक नातं न संपणार आहे.
संपताना दिसतायत आपल्याला रक्ताचे नातं. भावाभावाचं जमत नाही, बाप लेकाचं जमत नाही. याचा अर्थ असा आहे की रक्ताचं नातं संपलं जातं. पण पारमार्थिक जे नातं आहे ते कधीही न संपणार आहे. या दृष्टिकोनातून आज कैलास महाराजाचे खरे सोयरे या ठिकाणी जमा झालेले हे ध्यानात ठेवा. आणि कमीत कमी नाह्यानं तरी नाह्याची दाढी कटीन फुकट केली पाहिजे. कमीत कमी वास्ताऱ्यापुरती दिली पाहिजे नाह्या नवी. बदलामध्ये पडे तोटा ऐसा खोटा उदी इशारा या दृष्टिकोनात. दुसरी एक गोष्ट, हे चाल म्हणताना महाराजाचा पोऱ्या नाचत होता, तालात नाचत होतो महाराज. ते लहान आहे पण ताल आहे. आता आमची संस्था आहे, बऱ्याच पोरायला टाळ शिकिलं ना 2-2 महिने तालात येत नाहीत. आता जर आपण टाळ शिकिला तर 2-2 महिने त्याला ताल येत नाही, 2 महिन्यानंतर येतो. काही लोकांचा तालच संपून जातो, तरी तालात येत इतकी बेत आली. आता महाराजाचं मुलं आणखी लहानच आहे पण आता पण तालात आहे. असो. दुसरी गोष्ट, एक खंत सांगतो. हे कैलास महाराज जर एखाद्या परंपरेच्या वारकरी संप्रदायाच्या गावात जन्माला आले असते तर आज इतर लोकांपेक्षा त्या गावकऱ्यांनी त्यांचा खूप सन्मान केला असता. ते आपल्या मराठवाड्यात असं आहे, लोकांना त्या गुणवानाविषयी आदरच नाही हो. उलट हरिकवाटाचा सोडा द्वेष करतात. जोग महाराज संस्थेमध्ये मी अध्ययन केलं त्या काळात एक जगन्नाथ बुवा गर्जे म्हणून होते. या महाराजाला माहिती, वंजारी समाजाचे ते. आणि ते संस्थेत पहिल्या क्रमांकानं आले. 2 मिनिटात सांगतो ना, आटपतो. पहिल्या क्रमांकानं संस्थेमध्ये कीर्तन परीक्षेत ते उत्तीर्ण झाले. तर पाथर्डी तालुक्यात इतका मोठा त्यांचा सत्कार महोत्सव होता. नामदेव शास्त्री आलेले होते त्या सत्काराला. आणि त्यांच्या गावकऱ्यांनी, त्यांच्या समाजाच्या लोकांनी त्यांना ब्रिझा गाडी घेऊन दिली फिरायला. त्याच्यानंतर 2-3 वर्षानंतर मी संस्था सुटलो आणि मी सुद्धा पहिल्या क्रमांकानं उत्तीर्ण झालो. ऐका, हे कोणालाच माहिती नाही, कोणालाच माहिती नाही. मी ह्या पैशाची गाडी घेतली तरी लोकांना वाईट वाटतं. मला मी घरचा बरा आहे, घरची परिस्थिती चांगली आहे, अभिमानानं सांगतो. कारण कोरोनात लोकांनी ही केल्या, मी घेतली. आणि विशेष असं, परिस्थिती अभिमान नाही, पण कुठल्या तरी एखाद्या यातीत जन्माला आल्यानंतर त्या समाजाला अभिमान वाटतो. आपल्या लोकाला अभिमान वाटतच नाही, याची फार मोठी खंत आहे महाराज. जाऊ द्या, नका वाटू दे आपल्या लोकाला, पण कमीत कमी महाराज लोकाला तरी वाटला पाहिजे. आपण सगळे महाराज आहे ना. आपल्या आपल्या परस्परामध्ये कृष्ण महाराज चांगले वाचते, पुंडलिक महाराज चांगले म्हणते. कीर्तन झाल्यावर सुद्धा आपण ते म्हणलं पाहिजे, एकमेकाविषयी स्तुती केली पाहिजे. देवाला जर हरिक वाटतो तर आपल्याला वाटला पाहिजे. कैलास महाराज इतके गोड गाते तर कशाला टिंगल केली पाहिजे. पण हे पहा, राजहंस हा गुणग्राही आहे आणि कावळा हा दोषग्राही आहे. झाडा खालून चालला घोडा, एका पाठीवर 2 आहे, राजहंस आहे कावळा आहे. राजहंस म्हणतो काय सुंदर घोडा आहे, कावळा म्हणतो काय कामाचा आहे, त्याला कुठं टीचर आहे. हे टिचरे लोक जे आहे ना, हे टिचरे संप्रदायात राहून सुद्धा उपयोग. म्हणून मायबाप, ना गुणी गुणिनं वेत्ती गुणी गुणेषु मत्सरी गुणीच गुणरागीच विरळ सरलो जना. शास्त्रकाल सांगतात, गुणवान माणूस समजण्याकरता समोरचे सुद्धा गुणवान असावे लागते. ह्यो स्वरात म्हणून राहिला, सरगम बरोबर आहे हे म्हणण्याकरता खालच्याला राग कळायला पाहिजे ना. आता खालच्याला स्वरत नाही, ही केलं तरी काय की म्हणजे वा काय गायन. पण आता आहे का, समोरचा सुद्धा त्याच्यातला तज्ञ असावा लागतो. मी श्लोकाचा अर्थ सांगून थांबणार आहे. ना गुणी गुणिनं वेत्ती, गुणवानाची किंमत ही गुणवानाला असते. दुसरी गोष्ट ऐका, इकडं पहा, एक मिनिट. गुणवान समजण्याकरता गुणवान लागतो एक,
पण घडतं असं शास्त्रकार खंत करतात, या जगात गुणवान माणसं गुणवानाला चांगलं म्हणत नाही ना. माझं म्हणणं नाही, एक महाराज दुसऱ्या महाराजाला चांगलंच म्हणत नाही. गुणी गुणीषु मत्सरी, ते मत्सर करतात. पण त्याचा पुढचा टप्पा आहे का, गुणीच गुण रागीच, गुणवान असून गुणवानाला रागी म्हणजे प्रेम, गुणवानाविषयी प्रेम अभिव्यक्त करणारा व्यक्ती विरल सरलो जना, तो दुर्लभ आहे, न मिळणं कठीण आहे. एवढे सगळे आपण या ठिकाणी आलो, याचा अर्थ आपण गुणवान असून गुणवानाला चांगल्या म्हणणाऱ्याच्या यादीतले आहोत असं आपण समजून घ्यायचं. आणि म्हणून सर्व वारकऱ्यांना पुनश्च एकदा अभिवादन करतो. आपल्यातील ज्येष्ठ पुंडलिक महाराज भोपळे असतील, रावसाहेब महाराज भोपळे असतील, विष्णू महाराज बोचरे असतील, सुदामदेव असतील. महाराजाचा माझा परिचय नाही. अमोल महाराज कुठले? आसडीचे. मला कीर्तन द्या, मग ओळख होईल ना. ऐक, असो सगळे शंकर महाराज, सोमनाथ आप्पा, उमेश महाराज, ऋषिकेश महाराज, पंडित कृष्णा महाराज हे जुने गुरुबंधू आहे. महाराजांचा काय परिचय? आजमराव महाराज आसडी मिरगे, आमचे भक्त विट्याचे. आणि उपस्थित वारकरी आता किती किती लोक आहे, नाव कोणाचे घ्यावं. हा साळून घे. आम्ही तिघं जण, कैलास बाबा, दीपक महाराज आणि मी, आम्ही एका संस्थेत होतो. त्या महाराजाचं नाव नाही सांगित, पण सुरुवातीचा काळ आम्ही सोबत राहिलो. दीपक महाराज आणि मी आळंदीत एका खोलीत राहिलो. लाद्या खाणं, पावच्या लाद्या इकडच्या समजणार. अहो एका वेळेला पुरी लादी खाणारा आणि पातील भर चहा पिणारा माणूस एक. पण काम बी तसंच आहे. तुम्हाला सांगितलं ना, आता एवढे कीर्तन कोणी बोललं नाही, पण माणसांना नाद नाही करायचं, काय विषय असो. तसेच कैलास महाराज आळंदीत सुद्धा ज्या व्यक्तीने गुरुजनांचं जवळीक साधलं आणि त्यांच्याकडचं असलेलं संपूर्ण घेण्याचा प्रयत्न केला, विष्णू महाराज सोळंकी गुरुजींकडे त्यांनी अध्ययन केलं, अशी सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. या पवार परिवाराला आयुष्य, आरोग्य, संतती, संपत्ती लाभो अशी भगवतचरणी प्रार्थना करून या महाराजांच्या चिरंजीवाकरता सगळ्या वारकरीच्या वतीने एकच आशीर्वाद की महाराजांचा मुलगा महाराजच झाला पाहिजे. महाराजाचा मुलगा महाराज झाला पाहिजे. आणि महाराज महाराष्ट्रापुरते मर्यादित आहे, त्याने भारतभर महाराजांचं नाव वाढवलं पाहिजे, असा एक प्रकारचा सर्वांच्या वतीने त्यांना, त्या मुलाला आशीर्वाद देऊन ही चिंतन सेवा भगवतचरणी अर्पण करत असो. या ठिकाणी बोलत असताना सर्व मित्रमंडळी आहे, एखादा अपशब्द गेला असेल तर ते माझ्या बुद्धीचे दोष आहे. जे शास्त्र संवादी आहे ते संपूर्ण स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं आहे. आणि याच ठिकाणी ही कीर्तन पुष्पसेवा भगवतचरणी अर्पण करून त्या चिरंजीव ज्ञानराज कैलास पवार याला या अभिष्टन चिंतन सोहळ्याच्या खूप खूप शुभेच्छा देऊन ही चिंतन सेवा याच ठिकाणी थांबवतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली,